नमस्कार, कलाक्षेत्रामध्ये आपलं स्वागत आहे। येत्या 22 जानेवारी रोजी श्रीराम जन्मभूमीमध्ये श्रीरामाची प्रतिष्ठापना होणार आहे। तरी हा आनंद सोहळा संपूर्ण भारतभर साजरा होणार आहे। तरी सर्व आपल्या भारतामधील आनंद सोहळा संपूर्ण भारतभर होणार आहे। आणि त्या निमित्ताने कलाक्षेत्रम परिवाराने ह्या आनंदामध्ये सहभागी होऊन श्रीरामांची प्रतिष्ठापना करून त्या प्रित्यर्थ प्रसादाचे वाटप, दीप आणि राम रक्षा पुस्तिका देण्यात येत असून सर्व नागरिकांना विनंती आहे की सर्वांनी 22 जानेवारी रोजी दीप प्रज्वलन करण्यात यावे असं कलाक्षेत्रमच्या वतीने मी सांगत आहे। आणि हा आनंद सोहळा हिंदूंसाठी म्हणजे अभिमानाने उंचावणारा आहे। हा देखावा 16 जानेवारी पासून आम्ही हे केलेला आहे आणि 16 जानेवारी पासून आम्ही रामरक्षा पुस्तिका, प्रसादाचे वाटप आणि दीप देण्यात येत आहे। तरी सर्व नागरिकांनी त्याचा आनंद घ्यावा आणि इथे 23 तारखेपर्यंत याचा आम्ही इथे हे ठेवणार आहोत, देखावा ठेवणार आहोत। तरी नागरिकांनी इथे येऊन त्यांचं दर्शन घ्यावं ही सर्वांना विनंती आहे। हा देखावा कुठे आहे? कलाक्षेत्रमध्ये कुठे आहे? हा देखावा कलाक्षेत्रमध्ये भानुविलास चौक इथे कलाक्षेत्रमचं मोठं दालन आहे आणि तिथे आम्ही हा देखावा सादर केलेला आहे। नमस्कार, कलाक्षेत्रमध्ये आपलं स्वागत आहे। कलाक्षेत्रम हे एक साड्यांचं मोठं शोरूम आहे आणि इथे मी कलाक्षेत्रमच्या वतीने एक सभासद म्हणून, माझं नाव विलास आहे आणि आम्ही एक कलाक्षेत्रमध्ये नेहमी काही ना काही करत असतो अशा वेगवेगळ्या योजना। तर आता 22 जानेवारी रोजी श्रीरामांची प्रतिष्ठापना अयोध्येमध्ये होत असून त्या निमित्ताने प्रित्यर्थ म्हणून श्रीरामांचं आम्ही इथे स्थापना केली आहे। गेली 16 जानेवारी पासून आम्ही प्रसादाचे वाटप, दीप वाटप, त्यानंतर रामरक्षा पुस्तिका आम्ही सर्वांना देत आहोत आणि आज संपूर्ण भारतामध्ये हा आनंद सोहळा साजरा होत आहे। तर कलाक्षेत्रम आज पुण्यामध्ये सर्वात प्रसिद्ध आमचं एक नाव आहे। कलाक्षेत्रमध्ये काय आहे तर मेन कलाक्षेत्रमध्ये आमच्या साड्या आहेत। तर साड्यांचं जे आहे आज इथे, तर त्या निमित्ताने आम्ही एक सर्व जनतेला आम्ही एक श्रीरामांचं जे आज प्रतिष्ठापना करत आहोत तर त्यातून आणि इथे जे डेकोरेशन केलं आहे आम्ही, तर वारकरी असं एक सजावट केलेली आहे छान पद्धतीने। तुम्ही पाहत आहात इकडे, हे पहा इकडे वारकऱ्यांचं हे केलेलं आहे, पादुका ठेवलेल्या आहेत श्रीरामांच्या। आम्ही दीप प्रज्वलन केलेलं आहे आणि हिंदूंच्या याच्यामध्ये हा आनंद सोहळा हा पहिल्यांदा इतका मोठा आनंद सोहळा येत आहे। तर हिंदूंचा एक अभिमानाने मान उंचावणार आहे या ठिकाणी। हा देखावा कुठे आहे आणि कधी